श्रोते हो, नमस्कार. आज आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील श्री दत्त संप्रदाय आणि दत्त जन्मकथा हा भाग ऐकणार आहोत. क्लिप क्रमांक 62. ओम. वाचक संध्या जोशी, मुंबई. श्री दत्त संप्रदाय. मालाकमंडलु रधहा करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमित्रवरदं भुजषटकयुक्तम्. ब्रह्मा विष्णू महेश यांचा समावेश असलेली 3 मुखे, 6 हात, खालच्या 2 हातात माला आणि कमंडलू, मधल्या 2 हातात डमरू आणि त्रिशूळ, वरच्या 2 हातात शंख आणि चक्र अशा रूपांचे दत्तात्रयांचे वर्णन दत्त सांप्रदायिकांमध्ये सुप्रसिद्ध आहे. शिवाय संत तुकाराम महाराजांचे साधे सोपे वर्णनही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सुपरिचित आहे. ते असे: 3 शरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटा भार, अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर, दत्तात्रेया नमस्कार. दरवर्षी होणाऱ्या श्री दत्त जयंती उत्सवात दत्तात्रयांची जन्मकथा प्रवचन कीर्तनात रसभरीत वर्णनाने रंगवून सांगितली जाते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील सर्व ठिकाणी दत्तात्रयांची उपासना, भजन, पूजन गुरुवारी प्रामुख्याने होत असताना दिसून येते. शनिवारी पण उत्सव पालखीची अनेक ठिकाणी प्रथा आहे. प्रमुख दत्तक्षेत्रे गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, कुरवपूर, अक्कलकोट, माहूरगड, किन्नाळ, कारंजा अशा अनेक ठिकाणी विखुरलेली आहेत. सांप्रदायिक प्रासादिक ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र, श्री गुरु लीलामृत, श्री दत्त प्रबोध, श्री दत्त महात्म्य, श्री दत्त पुराण इत्यादी आहेत. सांप्रदायातील प्रमुख अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री माणिक प्रभू आणि इतर अनेक आहेत. सर्व दत्तक्षेत्रातून विविध भजनांची धून लागून आकाश दुमदुमून जाते. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरू, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्था, माझे आई मजला ठाव द्यावा पायी, ही काही ठळक उदाहरणे आहेत. दत्तात्रय हे प्राचीन दैवत आहे. या अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे सृष्टीची निर्मिती, सृष्टीची जोपासना आणि सृष्टीचा संहार करणारे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवतांचे ऐक्य झालेले रूप या दैवतात आहे. आणखी एक विशेष म्हणजे अवतार समाप्ती नाही. कलियुगाच्या अंतापर्यंत गुरुणाम गुरु म्हणून त्यांचे अस्तित्व, प्रभुत्व आणि मार्गदर्शन कायम स्वरूपात राहणारे चिरंजीव रूपाने आहे. श्री दत्तात्रेय अवधूत अवस्थेत सर्वत्र संचार करून भक्तांच्या कल्याणासाठी कायम झटत असतात. दत्त संप्रदायामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नेहमी जो पुकारा असतो त्याच अवधूत उपनिषदामध्ये खुलासा आहे. अवधूत हा दिगंबराप्रमाणेच असतो. दिगंबर म्हणजे दिशांचे वस्त्र पांघरणारा, म्हणजे हे वैराग्याचे पूर्ण द्योतक आहे. अवधूत या शब्दाचे उपनिषदात खालीलप्रमाणे विवरण आहे. अ म्हणजे अक्षरत्व,
अक्षर ब्रह्माचा साक्षात्कार झालेला अवधूत. व म्हणजे वरेण्यत्व म्हणजे श्रेष्ठत्व व पूर्णत्वाची पराकाष्ठा. धू धू म्हणजे सर्व बंधनातून मुक्त, धुतलेल्या या अर्थाने कोणत्याही उपाधीत न अडकलेला. त म्हणजे तत्वमसी या महावाक्याचे त हे अक्षर बोधक आहे. स्वस्वरूपात अखंड वावरणारा महापुरुष. आता आपण दत्त जन्मकथा हे बघूया. त्याआधी थोडंसं नाथ संप्रदाय आणि बाकीच्या संप्रदायांबद्दल ऐकूया. भगवान दत्तात्रेयांच्या दत्त संप्रदायाप्रमाणेच इतर संप्रदायात देखील पूर्ण संचार आहे. म्हणजे दत्तात्रेयांचा इतर संप्रदायात. तर कुठल्या तर नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि शक्ती संप्रदाय अशा सर्व ठिकाणी दत्तात्रेयांचा प्रभाव आहे. या सर्व ठिकाणी त्यांची कृपा आणि योगदान आहे याचे आवर्जून उल्लेख आहेत. नाथ संप्रदायाबरोबर तर घनिष्ठ संबंध आहेत. आदिनाथापासून सुरू होऊन नवनाथांच्या कथा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मच्छिंदर नाथांना जागे करण्यासाठी गोरखनाथांनी मारलेली हाक प्रसिद्ध आहे. चलो मच्छिंदर गोरख खाया. या हाकेमुळेच मच्छिंद्रनाथ तांत्रिक पंथात जे अडकले होते तेथून त्यांची सुटका झाली. गिरनार पर्वतावर गोरखनाथ आणि दत्तात्रेयांची भेट झाल्यावर दत्तप्रभूंनी केलेला उपदेश खालीलप्रमाणे आहे. अवधूत गोरक्षनाथा, मी ब्रह्मदेव नाही, ब्रह्मचारीही नाही. मी कोणी विद्वान ब्राह्मण नाही किंवा कोणी दंडी संन्यासी अथवा योगी नाही. मी माझ्यावर झालेल्या स्वतःच्याच कृपेने जीवनमुक्तावस्थेत स्वच्छंदपणे आनंदपूर्वक संचार करीत आहे. मी कधी गुप्तपणे व कधी प्रगट रूपाने संचार करीत असतो. परमावस्था म्हणजे ना आकार ना निराकार, ना सूक्ष्म ना स्थूल अशी अवस्था असते. पाणीही नाही, जलबिंदूही नाही, ना आरसा ना प्रतिबिंब, ना दत्त ना गोरख वस्तूही नाही, त्याचा आभासही नाही. असे जे आहे ते परमतत्व आहे. माझी क्षमा ही माता आहे, सत्य हे पिता आहे आणि गुरु हे ज्ञान आहे. अलक्ष हे माझे स्थान. ब्रह्म सूक्ष्म असून तत्वातीत आहे. गुरु म्हणजे ज्ञान आणि ते अपार आहे. परमेश्वर गुरु आणि आत्मा शिष्य आहे. निर्विकल्प स्थिती स्वभावतः आली असता सहज शून्य अवस्थेतून सिद्धींचे मिलन घडून येते आणि मनापलीकडची उन्मनी ही ध्यानाची परिपक्व अवस्था प्राप्त होते. या अवस्थेत मन पूर्णपणे निवृत्त होते. नाथ संप्रदायाचे सिद्धांत सांगणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यात सिद्ध सिद्धांत पद्धती हा ग्रंथ प्रमुख आहे. अवधूत गीता, अमनस्क योग, योगचिंतामणी, विवेक मार्तंड असे अनेक ग्रंथ त्या परंपरेत आहेत. नाथ संप्रदायात मच्छिंदर, गोरख, जालंधर, कानिफ, चरपटी, नागेश, भरत, रेवण आणि गहिनी हे नवनारायणांचे अवतार समजले जातात. आता आपण छोटीशी दत्त जन्मकथा आहे ती आजच्याच दुसऱ्या क्लिपमध्ये ऐकूया. दुसरा भाग क्लिप 62चा. दत्त जन्मकथा. पुराणातील दत्त जन्मकथा ही मोठी विलक्षण आहे. अत्री ऋषी आणि अनुसया यांच्या पोटी दत्त जन्म असून ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवतांचे अंश येथे एकवटलेले दिसतात. दत्तावतार विष्णूच्या अवतारापैकी एक मानतात. ब्रह्मज्ञानी पुरुषात अत्री ऋषी श्रेष्ठ होते. एकदा नारदाने अनुसयेच्या सतीत्वाचा गौरव पार्वती, लक्ष्मी आणि सावित्रीजवळ भरभरून केला. तिची स्तुती केली आणि तिच्याविषयी या तिघींमध्ये मत्सर भाव उत्पन्न झाला. पुढे या तिघींनी आपल्या पतींना म्हणजे महेश, विष्णू आणि ब्रह्मदेवांना अतिथी रूपात अनुसयाचे सत्वहरण करण्यासाठी अत्री ऋषींच्या आश्रमात पाठवले. तिन्ही देव अत्री आश्रमात वेश पालटून अतिथी म्हणून आलेवेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. मनोभावे अतिथींचे स्वागत करून अनुसूयेने भोजनाला बसविले. परंतु अतिथीने एक विचित्र अट सांगितली. विवस्त्र होऊन आम्हाला वाढलेच तर आम्ही भोजनाला बसू. अनुसूयेला गृहस्थ धर्म पाळायचा असल्यामुळे न डगमगता ती तयार झाली. आपल्या आणि पतीच्या तपश्चर्येवर तिची श्रद्धा आणि विश्वास होता.
अत्री ऋषींचे स्मरण करून त्यांचे चरणतीर्थ या अतिथींना शिंपडल्यावर हे तिन्ही देव बालकामध्ये रूपांतरित झाले. अनुसया मातेने आपल्या मातृत्वाच्या भूमिकेत त्या बालकांना स्तनपान देऊन त्यांची क्षुधा भागवली. बालरूपात अशा प्रकारे आश्रमात अडकून पडल्यावर पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री आपल्या पतींच्या काळजीपोटी आश्रमात आल्या. बालकरूपी पतींना पाहून त्यांची झालेली दुःखित अवस्था अनुसयेने पाहिली आणि आपल्या तपश्चर्येच्या बळावर त्यांना पुन्हा पूर्वरूप प्राप्त करून दिले. श्री गुरुचरित्रात मात्र थोडी वेगळ्या प्रकारची ही कथा सांगितली आहे. त्यानंतर अत्रि ऋषी परतल्यावर अनुसयेवर ते संतुष्ट झाले व तिला वर मागण्यास सांगितले. ही बालके आमच्याचकडे राहावीत असे वाटते, असे अनुसया म्हणाली. त्याप्रमाणे तिन्ही बालके आश्रमात राहिली. ब्रह्मा चंद्र होऊन व शिवाने दुर्वास होऊन दोघेही निजधामास गेले आणि विष्णू मात्र त्रिमूर्ती रूपातच दत्त म्हणून अत्रि आश्रमात राहिले. त्यामुळे विष्णू स्वरूप दत्त त्रयमूर्ती ऐक्य होऊन अत्रि ऋषींकडे राहिले. पुढे कलियुगात दत्तप्रभूंचे जे अवतार झाले त्यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे प्रमुख अवतार आहेत. कर्दळी वनात गुप्त होऊन 300 वर्षाच्या कालावधीनंतर श्री नृसिंह सरस्वती श्री अक्कलकोट स्वामी महाराज म्हणून त्यांचे अवतार कार्य केले. यानंतरच्या काळाने श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनाही दत्तावतारच मानतात. शिवाय इतरही अनेक दत्तावतारी पुरुष म्हणजे माणिकप्रभू, चिदंबर दीक्षित, श्री निरंजन रघुनाथ, साईबाबा यांनीही या संप्रदायाचे कार्य पुढे नेऊन लोकोद्धार केला. या ठिकाणी सत्संग सोहळा या पुस्तकातील पहिलं जे प्रकरण आहे श्री दत्त संप्रदाय त्याबद्दल आपण ऐकले. उद्या आपण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज या प्रकरणाला सुरुवात करूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.